नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता आपण आहोत अक्कलकोट मध्ये आणि माझ्यासोबत एक मोहन बुची सर. सर, खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ. सर, 10 वर्षांपूर्वी देऊळ बंद झाला होता आणि त्याच्यात स्वामींची भूमिका साकारण्याचं सौभाग्य तुम्हाला मिळालं होतं. त्याच्यानंतर अनेक गावागावांमध्ये, शहरांमध्ये स्वामी तुमच्याच स्वामींना बघायचे. आता पुन्हा 10 वर्षानंतर तीच भूमिका करण्याचा योग सुरू झाला आहे. त्यामध्ये दुसऱ्यांदा भूमिका मिळणार याचा अर्थ पहिलं काम नक्की आवडलं आनंद सगळ्यात असं आहे. एक कलाकारांना फक्त एवढंच मी एका दिग्दर्शकाकडे तुम्हाला काम मिळणार संधी मिळाली. मागचा अनुभव चांगला असणार ना, म्हणून त्यांनी काम केलं असं मला वाटतं. प्रवीण तरडेंसोबत तुमची आता ही चौथी फिल्म आहे. म्हणजे देऊळबंद 2, मुंशी पॅटर्न, सर सेनापती हंबीरराव, धर्मवीर. हो तर एक दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडेंचा चढता आलेख तुम्ही बघितलाय. म्हणजे त्यांचा पहिला सुपरहिट सिनेमा तुमच्यासोबत देऊळबंद, आणि आता पूर्ण देऊळबंद, आणि त्यांचे मागचे सगळे सिनेमा बघितले तर बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर. तर काय सांगाल, युवा दिग्दर्शक ते कसलेला दिग्दर्शक, मराठीतल्या सगळ्या फायनेस्ट दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे आणि हे यश खरंच दृष्ट लागण्यासाठी म्हणजे कदाचित नाटकाला सुद्धा तर मला असं वाटतं की त्यांचं यश त्यांनाच शोभून दिसतं. कारण शेवटी कामच तसं मेहनत तितकीच करतात. यश हे मिळालंच पाहिजे. जर तुम्ही राईट डायरेक्शन जात असाल यश हे मिळायलाच पाहिजे, आणि त्यांना मिळतं काहीच चुकीचं नाही. कारण कष्ट प्रचंड करतात, माप सांभाळतात, सगळं सांभाळतात, काय नाही करतात, सगळं करतात. ते कॅमेरा फक्त चालवत नाहीत प्रकाश सारखा, अदरवाईज ते पण करतात. पण दिग्दर्शक म्हणून पण खूप कडक आहेत. फार चालेल, खूप चालेल. त्यांची गदा तुमच्यावर पण पडली. कडक असू दे काय, त्यांची गदा तुमच्यावर पण पडली कामाची. एक किस्सा आम्ही असा बघायचा की शूट सुरू होतं, सगळे शूट एवढं तल्लीन होते की तरडे सरांना कोणी बोलण्याची हिंमत करत नव्हतं, आणि बघता बघता ते शूट सरळ 33 तास चाललं होतं. ते सांगतो ना, मी शेवटी रिक्वेस्ट केली आज की आता 16 मागे वय 75 आहे, 33 तास काय बोलतो काय हो, 33 तास झाले. काल तुम्ही सकाळी सुरू केलंय, संध्याकाळची शिफ्ट होती, दिवस गेला अख्खा, तुम्ही अजून करताच शूटिंग. मला कळलंच नाही म्हणे, आणि ते खरंच दशेत काम करतात. यंदा सर देवाची परीक्षा दाखवण्यात आली. नेमक्या कुठल्या परीक्षेला देव सामोरा जाणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं, तेवढं एकच देवाकडे काम आहे. आणि त्याच परीक्षेत देव पास होतो. कसे पास होतात सेना परीक्षेत. तरड्यांचा एक हातखंड आहे की त्यांच्या वेगवेगळ्या विषयातून शेतीविषयक अनेक गंभीर प्रश्न मांडण्यात आले. ते बेसिकली शेतकरी आहेत. हो हो, ते अजूनही शेतात काम करतात. ते कधी तुम्ही फोटो बघा त्यांचा, तर शेतात काम करताना फोटो असतो. आई वडील शेती करतात. तुम्हाला सर कधी असं, जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात स्वामींची भूमिका जेव्हा साकारली होती, कट्टू आता एवढ्या याच्यात तुम्हाला कधी स्वामींचा काही अनुभव आला आहे सांगा? अनुभव म्हणजे खरं सांगायचं, मला मागणं जमतच नाही. मला सगळं मिळालं, देवाने सगळं दिलं मला. आता काय मागायचं राहिलं, काय मागायचं राहिलं, आणि काय मागून आयुष्य मागा पण तुम्हाला अमर व्हायचं का नाही. काय सगळं मागायचं, उगाच भर घालायची बाकीच्या लोकांचं अजिबात. दिलंच आहे, मिळालं. कष्ट मी तेवढंच केले. अपमान सहन गेले, मान सहन गेले, सन्मान बघितले, पण आता मिळायचं काही बाकी नाही. तृप्त आहे आता. आम्ही सर तुम्हाला लहानपणापासून बघतो. म्हणजे तुम्ही चित्रपट असेल, मालिका असेल, नाटक असेल, तिघे याच्यावर तुमचा वावर म्हणजे आमच्यासाठी एक ट्रीट राहायची. विनोदी भूमिका असेल, खलनायकी छटा असतील, गंभीर भूमिका असतील, तेवढं तुम्ही खूप सशक्तपणे साकारला होत्या. आता मागे वळून बघताना आता जी टेक्नॉलॉजी बदलली, आताचा सिनेमा आणि आधीच्या सिनेमा, तुम्हाला काय फरक जाणवतो? टेक्निकल फरक पडलाय माझ्या. टेक्निकल गोष्टी पण मी रेळापासून बघतोय पिक्चर. एकदा होता मी जेव्हा पहिल्यांदा केलं होतं तेव्हा काय बाकी त्याला रेळ असतात, काय रीळ फिल्म रॉ फिल्म असते ना, ती महाग असते. त्यामुळे त्या काळात रिटेक करायला नाही. तुम्ही रिटेक नाही केला तर ते उत्तम करणार असं म्हणलं जाय पूर्वी. पण माझ्या असं कधी वाटलं नाही मला रिटेक कधी झाला नाही.
एखाद दुसरा झाला असेल वन टेक वन टेक. रंगभूमीवरचा कलाकार तर रंगभूमीचा कलाकार असं तो वन टेक करतो असं म्हणतात. हो हे खरं आहे. पण शेवटी वय असतो ना, कळतं आपल्याला की वय झाला आता. सर तुम्हाला कधी असा अनुभव आलाय की जेव्हा तुम्ही स्वामीची भूमिका केली त्याच्यानंतर बाहेर वावरताना तुमचे फॅन्स असतील किंवा चाहते असतील त्यांनी तुम्हाला स्वामींच्या अवतारात मानलं आणि तुम्हाला कोणी काही भेट दिली किंवा काही आठवण सांगितली असं काही कधी झालंय किंवा चाहत्यांकडून असं काही प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आल्या? नाही माझं काय आता नेहमी गर्दी असतो आपण, आपल्या बॉलर पण वेळ असतो, पण जेव्हा घरी जात असतो तेव्हा घरी तुम्ही येत नाही फारसे, आणि गर्दी तेव्हा पाय पडले तर आशीर्वाद चांगला व्हावं. तो शेवटचा प्रश्न जाता आता गंभीर प्रश्न सिनेमातून मांडण्यात आला. सिनेमा एक दृकश्राव्य असं माध्यम आहे की ज्यातून तुम्ही समाजातले प्रश्न प्रेक्षकांसमोर जनतेसमोर आणू शकतात. सध्या ज्या घटना घडत आहेत आपल्या अवतरीतून तर त्याच्यावर भाष्य करण्यासाठी सिनेमा हे खूप प्रभावी माध्यम आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि भविष्यात त्याच्याकडे कसं दृष्टीने बघितलं पाहिजे? सिनेमा हे वाटतं नक्कीच आहे, पण आपल्या समाजामध्ये खरंच आता परवाची नसरापूरची घटना सुद्धा हो. सिनेमातून दाखवू शकत नाही. हो. दाखवली तर पण ते काय करणार, दाखवतो काय, पण हे प्रत्यक्ष घडलं ना. हो. नसरापूरची घटना घडली आहे, ते सिनेमा दाखवलं काय असं आहे. सिनेमा हिट झाला तर पुढे बघत पण नाही काय झालं काय दाखवलं, पण सिनेमा पडला तर मात्र जोडे. अशा घटनेतल्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मला तर वाटतं की त्याला फासा टाकेल, कारण फारच निर्घुण माणूस होतो, नीच माणूस होतो, तो माणसाचा दमच नाही. 4 वर्षाची मुली ऐकून पण अंगावर काटा आहे. चलो सर, थँक्यू सो मच आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.